यशला पाहिलं काय झालं त्याला? आपल्या बाजूच्या परिसरामध्ये गांजा विक्री अवैध चालू आहे. त्याच्यामुळे यश आणि यश सारख्या बऱ्याच मुलांना त्याची लत लागली. आपण त्या व्यक्तीला जाऊन सांगूया की हे विक्री थांबवू. चला हॅलो, गिऱ्हाईक आलेले 5 पेटी पाठवून दे. यस, लवकर, अर्जंट आहे. नमस्कार सर. नमस्ते. सर, ते तुम्ही करताय ते चुकीचं करताय सर. जी गांजा विक्री होतीये त्याच्यामुळे आमच्या कॉलेजचे विद्यार्थी त्यांचं आयुष्य बरबाद होत चालले आणि ते त्याच्या खूप अधीन गेले. तुझ्यासारखे बरेच जण आलेले आहेत आमचा धंदा बंद करायला, पण कुणाची ताकद नाही धंदा बंद करायची. हे गेऱ्याला सर, हे तुम्ही करताय बरोबर नाही. हे तुमचा धंदा आम्ही बंद करणार. तक्रार ऍप्लिकेशन आहे. आपल्या कॉलेजच्या परिसरामध्ये जे गांजा विक्री होतीये अनधिकृतपणे, त्याच्यावर काहीतरी कारवाई केली जावी, त्यासाठी हे ऍप्लिकेशन आहे. नक्कीच आपण अशा लोकांवर अवैध काम करण्यावर त्याचं नक्की कायदेशीर कारवाई करून यांच्या विरुद्ध आपण पोलीस कंप्लेंट दाखल करू. निश्चित थँक्यू मॅडम. यावर लवकरात लवकर कारवाई करा. नक्की नक्कीच. त्यासाठी आपल्याकडे NDPS ऍक्ट आहे, म्हणजेच नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट 1985. या कायद्यानुसार समजा एखादा व्यक्ती ही नार्कोटिक ड्रग्स पदार्थ जसे की आपण म्हणतो तंबाखू असेल, चरस, गांजा, अफू या गोष्टी जर स्वतः बाळगत असेल किंवा त्याची विक्री करत असेल किंवा स्वतः सेवन करत असेल किंवा या पदार्थाची लागवड करत असेल, हे साठवणूक करत असेल, त्याचा व्यापार करत असेल, त्याला आपल्या कायद्यामध्ये शिक्षा होते. ती शिक्षा कमीत कमी 1 वर्ष, त्याच्यात जास्त 20 वर्षापर्यंत शिक्षा आपण त्याला करू शकतो. म्हणजे आपल्या महाविद्यालयामध्ये जे मुलं विक्री करतात किंवा स्वतः सेवन करतात त्यांना आपण शिक्षा करू शकतो, जेणेकरून आपल्याला या गोष्टींमध्ये काय होईल, आपला या गोष्टी आपल्या पूर्णपणे बंद होतील आणि हा अजामीनपात्र गुन्हा आहे. धन्यवाद सर, तुम्ही एवढी माहिती आम्हाला दिल्याबद्दल. बरं झालं त्याच्यावर कारवाई झाली. त्याला असंच पाहिजे होतं. त्याला म्हणलं होतं तुझा धंदा बंद कर. हो ना, बरं झालं ते गेले आपल्या कॉलेजच्या परिसरातून. हो, त्याच्यामुळे आपल्या जे कॉलेजचे विद्यार्थी व्यसनाधीन होणार होते ते संपूर्णपणे रोखण्यात यश आलं असं म्हणावं लागलं. खूप चांगला होता यार. गेला आपल्याला यश सोडून. एकाने विकलं आणि बेड्यांनी त्याचं आयुष्य कैद केलं. एकाने प्यायलं आणि अग्नीने त्याला चिरंतन शांततेत झोपवलं. कायदा कुठे आहे? तो तुरुंग दाखवतो, तो चिता दाखवतो, पण समाजाचं मौन अजूनही धुक्याला जन्म देतं आणि विक्री थांबण्याऐवजी चालूच राहते. 2 वाटा आहेत, एक कायद्याच्या शिक्षेची आणि दुसरी मौनाने दिलेल्या परवानगीची.
खरा प्रश्न हाच आहे, आपण कोणत्या वाटेवर उभे राहणार? कारण कायदा आपलं काम करतो, पण बदल घडवणारी ताकद त्या एका ठाम उच्चारात दडलेली आहे. आणि पुढच्या पिढीसाठी सर्वात मोठा प्रश्न ठरेल ती ताकद म्हणजे मी नाही म्हणतो.